जसा पावसाळा सुरू झाला आहे ना, तसं काही ना काहीतरी रोज चटपटी तसं खावंच वाटतं आणि आज सुद्धा आमच्याकडे भरपूर असा पाऊस झालेला होता. तर म्हटलं चला चहासोबत काहीतरी आज आपण टेस्टी असं बनवूया. तर सगळ्यात आधी ते चहा ठेवलेला होता आणि त्यानंतर माझ्याकडे ना एक पिझ्झा बेस शिल्लक राहिलेला होता. तर म्हटलं चला आज आपण पिझ्झा बनवूयात. म्हणून इथे आधी कढई मी थोडीशी गरम करायला ठेवलेली आहे. इथे मी पिझ्झा बेस घेतलेला आहे आणि त्यावरती जेवढे काही आपल्याकडे सॉसेस असतात ना, ते सगळे मी त्यावरती टाकलेले आहेत. त्यानंतर त्यावरती चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, पिझ्झा मिक्स आणि भरपूर असं चीज मी टाकलेलं आहे. सोबतच मी इथे एक अनियन सुद्धा कट करून घेतलेला आहे. आता तुम्ही येत नाही यावरती कॅप्सिकम किंवा मग तुम्ही पनीर सुद्धा टाकू शकता. पण जीविकाला नुसतं चीज पिझ्झाच खायचा होता. त्यामुळे मी तसाच बनवला. आता जोपर्यंत म्हटलं आपला पिझ्झा रेडी होतोय तोपर्यंत इकडे मी कणीस जे आहे ते सुद्धा उकडायला ठेवलेले होते आणि तोपर्यंत इकडे आपला पिझ्झा सुद्धा रेडी झालेला आहे. आता जीविकाला आहेत ना असा चीज पिझ्झा खायला आवडतो तर त्यामुळे मग मी त्याच पद्धतीचा बनवलेला होता आणि तो खूप जास्त छान आणि तितकाच जास्त टेस्टी सुद्धा झालेला होता. आता म्हटलं चला बाहेर बसून छान पावसाचा आनंद घेता आज आपण पिझ्झा खाऊया. तर चला बाय.